सिद्धनाथ पतसंस्था मर्यादित दहिवडी या संस्थेच्या 2024-25चा वार्षिक अहवाल आज आम्ही आपल्या समोर मांडत आहे। खरं तर या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वाघोजी काका दळसाप्पा आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नवीन संचालक मंडळ गेले 1 वर्ष 1 महिना झाला आम्हाला आमच्या ताब्यात संस्था येऊन। खरं तर ज्यावेळेस आमच्या ताब्यात संस्था आली त्यावेळेस संस्थेची आर्थिक स्थिती तशी चांगली होती, परंतु विरोधकांनी चुकीचा अर्थ काढून किंवा लोकांना चुकीचं संभ्रम अवस्था निर्माण करून संस्थेच्या ठेवी कमी करण्यासाठी आणि संस्थेमध्ये येणाऱ्या लोकांना गैरसोय कशी करता येईल या पद्धतीनं त्यांनी कार्यवाही केली होती। परंतु आम्ही नवीन संचालक मंडळ आल्यानंतर या वर्षी 2024-25 ला संस्थेमध्ये 310 कोटी 91 लाख एवढे ठेवी झालेले आहेत। तसेच या संस्थेला ढोबळ नफा 24-25 ला 8 कोटी 10 लाख रुपये संस्थेसाठी झालेला आहे। संस्थेचे भाग भांडवल 25 कोटी 67 लाख 22,450 रुपये झालेला आहे। संस्थेचा राखीव निधी 53 कोटी 45 लाख 65,316 रुपये झालेला आहे। संस्थेमध्ये कर्जाचं वाटप 251 कोटी 89 लाख 81 हजार रुपये एवढं केलेलं आहे आणि संस्थेचा CD रेशो हा 67.86 एवढा आहे। संस्थेचे वार्षिक उलाढाल एकूण व्यवसाय हा 562 कोटी 80 लाख 84 हजार रुपये एवढा झालेला आहे। संस्थेचं रोख तरलता प्रमाण 2% वरती आहे। वैधानिक तरलता निधी 48.17% आहे आणि भांडवल ते धोकादायक मालमत्ता प्रमाण 30.28% आहे। अशा तऱ्हेने आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ संस्थेचं काम पाहत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेचं कामकाज चालू आहे। सर्व कर्मचारी, सर्व व्यवस्थापक सर्व मंडळींचा आम्हाला साथ चांगली आहे। सभासदांचं महत्वाचे या संस्थेमध्ये चांगलं साथ आहे आणि आमच्यावर पूर्णपणे सभासदांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही पात्र राहून काम करतोय। खरं तर आमचं उद्दिष्ट या वर्षीचं 300 कोटीचंच होतं, पण या वर्षी 310 कोटीवरती 11 कोटीवर जवळजवळ आम्ही पोहोचलो। येणाऱ्या 5 वर्षात आमचं 500 कोटीचं टार्गेट आहे आणि या वर्षी आम्ही नवीन 5 शाखासाठी परमिशन मागितलेली आहे। लवकरच नवीन 5 शाखा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। आता संस्थेला मागं गव्हर्नमेंट पुरस्कार मिळाले, त्या वर्षात अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले सहकार क्षेत्रातील। काय सांगताल या कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि एकंदरीत तुमच्या संचालक मंडळाच्या? संस्थेला आताच गेल्या वर्षी गोव्यामध्ये पुरस्कार भेटला। त्या पुरस्कारासाठी खरं तर सर्व कर्मचारी आणि आमच्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे संस्थेचं आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळं गोव्यामध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला। त्यानंतर बँकोचा पुरस्कार हा गेल्या 2 महिन्यापूर्वी लोणावळा येथे मिळाला। तोही टोटल महाराष्ट्राच्या पतसंस्थेच्या ह्याच्यामध्ये आमचे ठेवी आणि नफा या उद्दिष्टाच्या हिशोबाने आमचं तशी कामगिरी चांगली असल्यामुळे आम्हाला बँको हा पुरस्कार बी यावर्षी मिळाला।